मनसे नेता संदीप देशपांडे ने आज मुंबई में प्रेस कॉन्फ्रेंस की। इस प्रेस कॉन्फ्रेंस में उन्होंने कांग्रेस सरकार पर सवाल खड़े किए। उन्होंने राज्य के अनुसार भाषा को सराहने की दिशा में अपना वक्तव्य दिया। राष्ट्रीय पक्ष हर जगह अपनी भूमिका बदलते रहते हैं, ऐसा आरोप भी उन्होंने लगाया। आगे उन्होंने क्या कहा, आइए विस्तार से सुनते हैं। मला असं वाटतं त्यांना मुळात आमची भूमिका समजली आहे की नाही हा प्रश्न आहे। कारण काँग्रेसला कधी आमची भूमिका, राष्ट्रीय पक्ष कुठलाही असो, मला असं वाटतं यांना या भूमिका त्या वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने घेतात। आज काँग्रेसची कर्नाटकमध्ये काय भूमिका आहे? त्यांनी त्रिभाषा सूत्री लागू केली आहे का? ज्या वेळेला मेट्रोमध्ये हिंदी त्रिभाषा सूत्र वापरायचा प्रयत्न केला त्याही वेळेला काँग्रेसचा विरोध होता त्यावेळेला। त्यामुळे कर्नाटकमध्ये एक भूमिका, महाराष्ट्रात एक भूमिका, असं करून काँग्रेसला चालणार नाही। आणि काँग्रेसची 2009ला काय भूमिका होती? ज्या वेळेला इथल्या स्थानिक भूमिपुत्रांना नोकरी मिळाली पाहिजे ही आमची भूमिका तेव्हाही होती, आजही आहे। त्या भूमिकेला त्यावेळेला काँग्रेसचा विरोध होता। त्यामुळे नेमकी आमची भूमिका काय आहे मला असं वाटतं ही त्यांनी समजून घेतली पाहिजे। आमची भूमिका पहिल्यापासून जी आहे तीच आहे। आमचं म्हणणं आहे प्रत्येक राज्यामध्ये त्या त्या भाषेला प्राधान्य मिळालं पाहिजे। गुजरातमध्ये गुजरातीला, कर्नाटकमध्ये कन्नडला आणि महाराष्ट्रात मराठीलाच, ही आमची भूमिका आहे। या भूमिकेच्या विसंगत त्यांची काय भूमिका आहे त्यांनी ती स्पष्ट करावी। मुळात आमची भूमिका समजून घेणं गरजेचं आहे त्यांनी। मला असं वाटतं हे समर्थन आज काँग्रेस करते, आम्ही त्याचं स्वागत पण करतो। पण मुळात काँग्रेसची ही भूमिका नाही आहे, आपण लक्षात घेतलं पाहिजे। कुठल्याच राष्ट्रीय पक्षाची नाही, काँग्रेस कशाला, भाजप असो किंवा काँग्रेस असो, दोघंही राष्ट्रीय पक्ष आहेत आणि त्यांना हे स्थानिक भाषेला जे प्राधान्य मिळतं किंवा स्थानिक भाषेचा जो मुद्दा असतो त्याला कधीच या लोकांचा पाठिंबा नव्हता। आता ठीक आहे, थोडंसं वातावरण बदलल्यामुळे असेल कदाचित काँग्रेसने नमती भूमिका घेतली। मला असं वाटतं मुळात मुद्दा हा दोन बंधू एकत्र येण्याचा नाही, तर मराठी माणसांनी ज्या पद्धतीने एकत्रितपणे येऊन हिंदी सक्तीचा विरोध केला, मला असं वाटतं त्याच्या पुढे सरकार नमलं। हा जो विजय आहे हा मराठी माणसाचाच विजय आहे। नाही, तशा पद्धतीचा निरोप आम्हाला सन्माननीय आमचे नेते बाळगंगाखोर साहेबांनी दिला की रात्री डोमला यायचंय, बाकी गोष्टी करायला, म्हणजे अरेंजमेंट्स आणि या त्या सगळ्या त्यांच्याहीकडनं कोण येणार असतील, मला म्हणजे नांदगावकर साहेबांनी तसा निरोप दिला आहे आम्हाला, त्यांच्याहीकडनं निरोप मिळाला असेल, त्याच्याबद्दल तेच जास्त स्पष्टपणे सांगतील आपल्याला। मला असं वाटतं हा विजय कुठल्याही एका पक्षाचा नाही, हा विजय मराठी माणसाचा आहे आणि तो त्याच पद्धतीने आम्ही साजरा करू। मग डोम मध्ये जो होईल त्यावेळेस तुम्ही म्हणताय, परंतु अशा प्रकारचे झेंडे किंवा बॅनर लागले तर का लागतील? पण जर सगळ्यांनी ठरवलं तर असं का होईल? जर सगळ्यांनीच ठरवलंय की आपण कोणीही झेंडा आणायचा नाही तर असं का होईल?